नमस्कार, मी मयुरेश विवेक गोवणी, प्रभाग क्रमांक 9 मधून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उभा आहे. आपल्या विषयामध्ये युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी काय योजना असते? आता हा सगळ्यात गहन प्रश्न आहे की लोकांची चांगली शिक्षण झाली आहेत पण त्यांना रोजगार त्या प्रमाणात उपलब्ध नाहीये. तर एखादा भाजपकडून वरत केंद्रातनं आणि राज्यातनं राज्य सरकारकडनं एखादा प्रोजेक्ट आपल्या MIDC मध्ये आणता येतो का, या माध्यमातून काही प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच त्या दृष्टीनं वाटचाल होईल आणि त्या निमित्तानं युवकांना रोजगार मिळतील अशी मला शाश्वती आहे. दुसरा विषय म्हणजे आता जो हायवे जाणार आहे त्यामध्ये जाणार काय लोकांचं नुकसान होते याबद्दल तुम्ही शासनापासून काय आवाज होतो? ऑलरेडी हा विषय झालेला आहे, शासनापर्यंत हा आम्ही विषय नेलेला आहे की आमचा विकासाला विरोध कोणाचाच नाही आहे, पण एखाद्याचं घरदार उद्ध्वस्त करून एखाद्याच्या रोजीरोटीवर पोटावर पाय आणून विकास करणे हे आम्हाला कोणालाही मान्य नाही. आणि आमच्या सरकारनं, भाजपच्या सरकारनं ते मान्यही केलेलं आहे. सगळ्या नेत्यांनी त्यासाठी, आमचे पडळकर साहेब असतील, वैभवदादा असतील, या सगळ्यांनी तो प्रयत्न केला आहे. पडळकर साहेबांनी, वैभवदादा सगळ्यांनी या व्यापाऱ्यांची मिटिंग पण घेतलेली आणि साहेबांनी आश्वस्त पण असं सगळ्या व्यापाऱ्यांनी केलेलं की 1 इंचही त्यांचं जमिनीचा किंवा घराचा, दुकानाचा 1 इंचही वीट हलणार नाही, त्यांनी अशी शाश्वती दिली. आणि सगळ्या व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही काही काळजी करू नका, बिनधास्तपणे विकास कोणाच्या घरावर बुलडोजर फिरवून होणार नाही आणि मी तो होऊन देणार नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला, जे शेतकरी बांधव आहेत, विट्यामध्ये भाजी विक्रेते आहेत, भाजी घेऊन बसतात, त्यांची जरा कोंडी होते. तर काय होते, जे व्यापारी आहेत, व्यापारी सोमवारचा एक दिवस असतो शेतकऱ्यांना हे विट्याला यायचा आणि बाजारातलं बसायचं भाजीमध्ये, पण तेही व्यापारी काय करतात, वरचं त्यांचं ते ज्यांना जे स्टॉल दिलेला आहे विट्यामध्ये परमानंट, ते सोडून खाली बसतात आणि शेतकऱ्यांची कोंडी होते, शेतकरी रस्त्यावरती बसतात. याबद्दल तुम्ही काय सांगा? तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. हे जे आता होते त्याला टाउन प्लॅनिंग खरं तर गरजेचं असतं. टाउन प्लॅनिंग, आता मी मध्यंतरी भाजपचा जेव्हा मेळावा झाला त्यात पण मी ही माझी भूमिका मांडली की एखादं शहर विस्तारत होत असतं, वाढत असतं, तेव्हा टाउन प्लॅनिंग गरजेचं आहे. मग त्यामध्ये काय केलं पाहिजे, भाजी मंडी विस्तार एरिया वाईज झाली पाहिजे. त्याला आपण शहराला 2 किंवा 4 भागामध्ये विभागू शकतो. पार्किंगची व्यवस्था त्याप्रमाणे झाली पाहिजे. तर आता कसं आहे, लोक रस्त्यावर का बसतात बघा, प्रत्येकाला रोजगार निर्मितीचा अधिकार आहे आणि स्वतः कमवण्याचा अधिकार आहे. मंडईमध्ये आतल्या साईड, आता जुन्या काळी कसं होत होतं की भाजी विक्रेते फार कमी होते. आता तरुण वर्ग पण भाजी विक्रीमध्ये व्यवसायात पण यायला लागले. ज्याला त्याला वाटतं की माझ्याकडनं मला गिराईक पहिला आलं पाहिजे, म्हणून हळूहळू ते लोक अलीकडे येऊन बसायला लागले. त्यामुळे काय होते, त्यांना रोज प्रॉब्लेम असा व्हायला की ट्रॅफिकची पण समस्या होते, गिराईक विभागली गेलेली आहेत. जर आपण एरिया वाईज जर भाजी मंडी करू शकलो की सगळ्या व्यावसायिकांना पण धंदा व्यवस्थित होईल. आणि त्याप्रमाणे आमची जेव्हा नगरपालिका सत्ता येईल तेव्हा मी तो पहिल्यांदा प्रस्ताव आणि ठराव मांडणार आहे की भाजी मंडी व्यवस्थित झाली पाहिजे, पार्किंग ची व्यवस्था झाली पाहिजे, जेणेकरून सर्व घटकांना, उपेक्षित वंचित सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल आणि सर्वांना व्यवस्थित आपापला धंदा करता येईल. अजून एक असा प्रश्न, जे विटेकर नागरिकांना पार्किंगची व्यवस्था नाही, पार्किंग जर असते तरी गाड्या त्याच्याकडे लावतात, पार्किंग व्यवस्थित पार्किंग नाही, याबद्दल तुम्ही काय आवाज देतो? आता ह्यासाठी आपल्याला बहुमजली पार्किंगची इमारत केली पाहिजे. आता नगरपालिकेनं त्यांच्या काही जागा आरक्षित असतात प्रत्येक गोष्टीसाठी, मग ती बगीचाची असू दे, भाजी मंडईची असू दे. तर एखाद्या अशा नगरपालिकेच्या ज्या आरक्षित जागा आहेत त्या बघून हुकून तिथं बहुमजली पार्किंगची जर व्यवस्था केली तर 100% ही समस्या दूर होईल. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की जे आपले शासकीय रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये एखाद्या व्यक्तीला, शेतकऱ्याला सर्पदंश होतो, त्यावेळेस त्या ठिकाणी लस उपलब्ध होत नाही. त्या ठिकाणी तुम्ही बाबा त्या शासकीय अधिकाऱ्यांना किंवा डॉक्टरांना काय नागरिकांना घेऊन जातात? एखाद्या शेतकऱ्याला, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना सर्पदंश होतो, साप चावतो, साप चावल्यानंतर त्या ठिकाणी त्याची लस उपलब्ध नसते, काही ठिकाणी सांगलीला जायला लागते, त्याच माणसाचा जीव गमावला जातो, लोक जीव गमावतात. तुम्ही याबद्दल काय आवाज होतो?
त्या आता लसी कशा लवकरात लवकर ज्या लसी उपलब्ध नाही आहेत त्या उपलब्ध करायसाठी आपण संबंधित अधिकाऱ्याला सांगून त्या लवकरात लवकर आपण 100% त्या उपलब्ध करून देऊ. आणि लास्ट प्रश्न असा, काय विजन असं तुमचं? प्रभागात जेव्हा आपण काम करतो तर लोकांना, सामान्य नागरिकाला काय अपेक्षा असते? मला पाणी वेळेवर आलं पाहिजे, मुबलक आलं पाहिजे आणि प्रेशरनं आलं पाहिजे. दुसरी गटारीची व्यवस्था पाहिजे. ती गटारीची व्यवस्था असताना ती गटार बांधताना ती व्यवस्थित स्लोप आहे का? नाहीतर गटार बांधली जाते, स्लोप नसतो, पाणी तुमचं घाणवास मारतो, कचरा साठतो, त्याने जीविताला धोका होतो, आरोग्याला धोका आहे. रस्ता झालं, पाणी झालं, वीज पाहिजे. वीज म्हणजे जिथे जिथं फुटल्या आपलं स्ट्रीट लाईट्स काही ठिकाणी आहेत तिथे स्ट्रीट लाईट, आणि प्रशासनामध्ये एखादं काम असेल तर ते गेल्या गेल्या लगेच कसं होईल यासाठी लोकांच्या, मतदारांच्या अपेक्षा असतात आणि 100% मी त्या पूर्ण करणार. असं कधीही होता कामा नये की एखादं काम त्या मतदारानं सांगितले लोकप्रतिनिधीला आणि ते हा ठीक आहे उद्या बघू, तसं नाही. उद्या परवा काय नाही, लगेच ते जागेवर कसं होईल हे जर मी प्रशासनाच्या मागं लागून ते लगेच करून द्यायचा मी प्रयत्न 100% करणार, म्हणजे ते करणारच. धन्यवाद.